लक्षवेधी क्रमांक 2 वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी जरी असली तरी पाण्याच्या बाबतीत ती आज असुरक्षित आहे. मुंबई शहरामध्ये आपण अलीकडच्या काळामध्ये पाहतोय की रोजच्या रोज येणारे लोंढे आणि मुंबई शहरातली वाढत जाणारी वस्ती आणि त्याचप्रमाणे मुंबई शहरामध्ये रोजच्या रोज पाण्यासाठी निघणारे मोर्चे असोत, पाण्यासाठी होणाऱ्या आंदोलनं असोत किंवा पाण्याच्या अपुरा पाणी पुरवठ्यामुळे दोन गटात होणाऱ्या भानगडी असोत, याचं सध्या प्रमाण अतिशय खूपच वाढलेलं आहे. या शहराच्या लोकवस्तीच्या नुसार या शहराला जेवढी पाण्याची गरज आहे तेवढे पाणी आपल्याला आज या ठिकाणी पुरवठा होत नसल्यामुळे या पाण्याच्या प्रश्नावरून मुंबईमध्ये सातत्याने असंतोष आणि मुंबईमध्ये सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. या लक्षवेधीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण अगदी संपूर्ण शासनाचं उत्तर पाहिल्यानंतर आज मितीपर्यंत काय नेमकं केलेलं आहे ते सगळं ह्या उत्तरामध्ये, परंतु भविष्यात आपण वाढती अगदी 2041 पर्यंत वाढती लोकसंख्या या शहरामध्ये होणार आहे. त्या दृष्टीने, कारण त्या 2041 पर्यंतच्या लोकसंख्येला आपण किती पाणी देणार, त्याची नेमकी गरज किती आहे, या सगळ्याचं उत्तर कुठेतरी अपेक्षित होतं, परंतु ते तसं सविस्तर या ठिकाणी उत्तर आलेलं नाहीये. आजही या शहराची सध्याची पाण्याची गरज 4,500 ते 5,000 MLD आहे, परंतु केवळ या ठिकाणी 3,800 ते 3,900 MLD पाणी या ठिकाणी मिळते. आपण या ठिकाणी तसं कबूल केलेलं आहे. त्यामुळे आज जे काही 500 ते 700 MLDचा इथे तुटवडा निर्माण झालेला आहे, याबाबत आपण मान्य करत असताना त्याच्यावरती काय उपाययोजना करणार हा एक माझा उपप्रश्न आहे. दुसरा उपप्रश्न असा आहे माझा की या ठिकाणी आता भविष्यातील आपण गारगाई असेल, पिंजाळा असेल, या सगळ्या गोष्टी आपण त्याचा उल्लेख केलेला आहे की नेमकं या सगळ्या गोष्टीची नेमकी स्थिती काय आहे, भविष्य त्याचं काय होणार आहे. राजवंत सिंग विरोधी पक्ष नेते होते महानगरपालिकेत, त्यावेळेला आम्ही त्यावेळेपासून या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही भांडतोय. आजही तेच प्रश्न या ठिकाणी आम्ही उपस्थित करतोय. मला वाटतं 2022 मध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये माननीय आदित्य साहेब ठाकरे पर्यावरण मंत्री असताना त्यांनी त्यावेळेला समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडा पाणी निर्मिती करणं ही एक आरो सिस्टम इस्रायल तंत्रज्ञानाने त्यावेळची ती एक IDE वॉटर टेक्नॉलॉजी या टेक्नॉलॉजी या कंपनी सोबत एक सामंजस्य करार त्या 2023 आणि 24 मध्ये त्यावेळेला केलेला होता आणि त्यातनं काहीतरी 300 ते 400 MLD पाणी या शहराला मिळणार होतं. या माध्यमातून माझा असा प्रश्न आहे की नेमकं त्याही प्रस्तावाचं काय झालं, त्याचेही सविस्तर उत्तर या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी द्यावे आणि भविष्यामध्ये या शहराच्या पाण्याची जी काही समस्या निर्माण होणार आहे त्याच्यावरती एक सविस्तर उत्तर द्यावं की नेमकं भविष्यामध्ये या शहराची आम्ही पाण्याची गरज कशी भागवणार, या संदर्भाने आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य सुनील शिंदे साहेबांनी मुंबई शहराच्या पाण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी जी लक्षवेधी आणलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की तानसा, मोडक सागर, वैद्यवैतरणा, त्याच्यानंतर भातसा, तुलसी या जलस्रोतांना मुंबई शहराला पाणी आणलं जातं. आणि आपण सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की बृहन्मुंबईची दररोजची क्षमता पाण्याची जी आवश्यक आहे ती 4,665 दशलक्ष लिटर पाणी हे आपल्याला आवश्यक आहे. त्याच्या अगेन्स्ट आपण 4,100 दशलक्ष लिटर पाणी हे मुंबई महानगरपालिकेतल्या जनतेला उपलब्ध करून दिलेला आहे. आणि मगाशी जो आपण महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला की 2041 पर्यंत नक्की नियोजन काय आहे, तर 2041 पर्यंत अंदाजे लोकसंख्या मुंबईची 1,70,00,000 होणार आहे. आणि त्याच्यासाठी नवीन जे प्रकल्प आहेत त्यांना देखील चालना देण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार आणि BMCच्या मार्फत केलं जाणार आहे. त्याच्यामध्ये आताची जी धरणं आहेत ती सगळी पावसावर अवलंबून आहेत. त्याच्यामध्ये जलवाहिन्या ज्या काही खराब झाल्या होत्या ती देखील नवीन टाकण्याचं आपण काम केलंय, त्याच्यावर देखील उपाययोजना सुरू आहे. परंतु 10,000 लिटरचे टँकर देखील या पूर्ण सोसायट्यांना लागतात आणि त्याच्यासाठी त्यांचा आर्थिक देखील नुकसान होतं, हे देखील महानगरपालिकेच्या निदर्शनास आलेलं आहे. परंतु बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सर्वांसाठी पाणी ही जी योजना आहे
त्याच्यामध्ये मे 2022 पासून झोपडपट्टी असेल, गावठाण असेल, कोळीवाड्यातला परिसर असेल, याच्यामध्ये सुमारे 25,101 या जलजोडण्या देखील झालेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाकांक्षी प्रकल्प जो मुंबई महानगरपालिकेचा आहे तो म्हणजे निक्षारीकरण प्रकल्प जो आहे 4,077 कोटीचा, म्हणजे समुद्राचं पाणी हे वापरून ते गोडं करायचं, पिण्यालायक करायचं आणि जनतेला द्यायचं. हा प्रकल्प जो आहे तो पहिल्या टप्प्याचा 400 दशलक्ष लिटरचा 4,077 कोटीचा आहे आणि त्याचं देखील काम आता सुरू होणार आहे. याचा कालावधी 4 वर्ष इतका आहे. परंतु हे करत असताना ओगदा गावाजवळील गायराई धरण प्रकल्प जो आहे तो देखील हाती घेण्याचा निर्णय बीएमसीने घेतला आहे. आणि आपल्याला माहित असेल की परवाचं बजेट माननीय मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर केलं त्याच्यामध्ये MMR रिजन मधले जे काही दमणगंगा पिंपाळ नदी जोड प्रकल्प जो आहे तो देखील करण्याचा निर्णय अर्थसंकल्पामध्ये झालेला आहे. आणि त्याच्यामुळे मुंबईकरांना पाण्याची टंचाई भासू नये, मुंबईमध्ये येणाऱ्या लोकांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी शासन आणि मुंबई महानगरपालिका कटिबद्ध आहे. सन्माननीय प्रवीण दरेकर. उदय, मुंबईकरांच्या दृष्टीनं पाणी हा अत्यंत महत्वाचा असा विषय आहे. सभापती महोदय, या ठिकाणी वितरण वाहिनीतील दुरुस्ती गळतीमुळे अनेक भागामध्ये त्या ठिकाणी अनियमित अशा प्रकारचा पाणी पुरवठा होतोय. अजून एक लावा. पिसे आणि भातसा धरणातील सुद्धा देखभालीचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. गारगाई धरण प्रकल्पासाठी 2026 मध्ये सभापती महोदय निविदा त्या ठिकाणी काढल्या. मनोरी डिसॅलिनेशनचा प्लांटचंही काम त्या ठिकाणी सुरू झालेलं नाही. पिंजाळ धरण आणि दमणगंगा पिंजाळ नदीजोड प्रकल्प जो आहे तोही सुरू झालेला नाहीये. भांडूप संकुलात नवीन जलशुद्धीकरण केंद्र जुन्या केंद्राच्या जागी उभारण्याचा आपला संकल्प आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी करण्यासाठी मुंबईत 7 ठिकाणी आपण STP उभारले जात आहेत. त्याचंही काम पूर्ण झालेलं नाही. सभापती महोदय, सगळी कामं प्रस्तावित आहेत परंतु पूर्ण झालेली नाहीत. माझा प्रश्न हा वन्स फॉर ऑल मुंबईकरांसाठी मंत्री महोदय अतिशय महत्वाचा पाण्याचा विषय आहे. आणि त्यामुळे माझा प्रश्न आहे आपल्याला की पिसे आणि भाटसा धरणातील देखभालीचं काम, गारगाई प्रकल्प, मनोरी डिसॅलिनेशन प्लांट, पिंजाळ आणि दमणगंगा पिंजाळ नदीजोड प्रकल्प, भांडूप नवीन जलशुद्धीकरण केंद्र, ज्या मुंबईतील 7 ठिकाणी STP ची कामं आहेत, या गोष्टी पूर्ण झाल्याशिवाय मुंबईचा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. तर माझी आपल्याला विनंती आहे की नेमकं कळायला पाहिजे की ही कामं कशामुळे त्या ठिकाणी रखडली आहेत, त्याची कारणं काय आहेत आणि साधारण एक टाइम बाउंड अशा प्रकारच्या निश्चित कधीपर्यंत कालावधीत ही कामं पूर्ण होतील. कारण मुंबईकरांना या विषयाविषयी अतिशय त्या ठिकाणी गांभीर्य आहे. तर मला वाटतं या संदर्भात शासनाची भूमिका काय आणि टाइम बाउंड काय प्रोग्राम आहे त्याची माहिती हवी. सांगितलं की गारगाई धरणाचा जो प्रकल्प आहे त्याच्यासाठी त्याला मान्यता 12 नोव्हेंबर 2013ला शासन निर्णयाद्वारे मान्यता दिलेली आहे. त्याच्यामुळे 440 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाण्यामध्ये वाढ होणार आहे. 9 डिसेंबर 2025ला निविदा मागवण्यात आलेली होती. नाही, 9 डिसेंबर 2025ला निविदा मागवली होती. ती निविदा मंजुरीसाठी आता स्थायी समितीच्या मान्यतेसाठी घ्यावी या पद्धतीची कार्यवाही सुरू आहे. आणि दुसरा पिंजाळ नदीजोड रस्ता, दमणगंगा पिंजाळ नदीजोड रस्त्याच्या संदर्भामध्ये देखील मी सांगितलं की राज्याचं अर्थसंकल्पीय भाषण करत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हा जो प्रकल्प आहे तो अर्थसंकल्पामध्ये घेतलेला आहे. त्याच्यामुळे या प्रकल्पाला देखील चालना मिळालेली आहे. सन्माननीय सदस्य राजवंशी. सभापती महोदय, मंत्री महोदयांनी उत्तर विस्तारित दिलेलं आहे, परंतु माझे 2-3 प्रश्न आहेत. एकतर माधवराव चितले कमिटी 30-35 वर्ष अगोदरच ते कमिटीने ही दिला होता की गारगाई पिंजाल बाणगंगा हे नदीचं पाणी मुंबईसाठी जर नाही घेतलं तर मुंबईला पाण्याची टंचाई होणार आहे. 700 MLD पाणी, 700 दशलक्ष पाणी मुंबईला कमी आहे. जसा टेकडीचा भाग आहे कुरारमध्ये, गणेश टेकडी, अप्पापाडा, क्रांतीनगर, असे जे स्लमचा भाग आहे
तिथे पाणीची फार मोठी टंचाई आहे. एक अर्धा तास 1 तास पाणी येतात आणि 700 MLD पाणी जी लिकेजेस आहे ते लिकेजेस आपण करू शकतो. जे जुनी मुंबईची लोकसंख्या वाढतच चाललेली आहे आणि मंत्री महोदयाने स्वतः सांगितलं की 41 पर्यंत किती होणार आहे जनसंख्या मुंबईची. तर जे जुनी जलवाहिनी आहेत त्याला आपण बदलणार काय? एक. दुसरा प्रश्न आहे मंत्री महोदय की जी पाणीची चोरी अनऑथराइज कनेक्शन्स आहे ते कुर्लेला आहे, गोंडीला आहे, मालवणीला आहे. कुर्ल्याचं तर मी नाव घेऊन सांगतो, भारतीनगर म्हणून तिथे एक 30 गॅरेजेस केलेले आहे आणि अनऑथराइज कनेक्शन घेऊन ते गाडी धुण्याचं काम करतात 24 तास. जे स्लमचे गरीब लोक पाणीचा मीटर आहे त्यांचा, जे पाण्याचं बिल भरतात त्यांना फक्त अर्धा तास 1 तास पाणी आणि हे अनऑथराइज कनेक्शन्स 24 तास तिथे गाड्या धुण्याचं काम करतात. हेला अनऑथराइज कनेक्शन पोलिसला घेऊन जाऊन त्याला कापणार का? आणि जे मुंबईची जुनी पाईपलाईन आहे त्याला आपण बदलणार काय? हेच माझा प्रश्न आहे. पती मोदया की जर जीर्ण पाईपलाईन झालेली असेल आणि त्याच्यातनं लिकेजेस असतील तर ती नक्कीच बदलावी लागतील आणि त्या संदर्भातल्या सूचना देखील महानगरपालिकेला दिल्या जातील. आणि अनधिकृत कनेक्शनच्या बाबतीमध्ये सन्मान्य सदस्यांनी जे सांगितले त्याची नक्की चौकशी करू. ठीक आहे. मध्ये चाललेला आहे त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सांगा ना साहेब. सदस्यांनी नाव दिलेलं आहे त्याचीच चौकशी करू आणि कार्यवाही करू. देते लक्षवेधी क्रमांक 4. 4